या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल हैदराबादी लज्जत। आमचा पत्ता कल्याणी टॉवर समोर, सोलापूर। सोलापूर शहरातील राजकारणात मोची समाजाची भूमिका दिवसेंदिवस अधिक ठळक होत असून आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली घडत असलेले राजकीय बदल लक्षवेधी ठरत आहेत। विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत मोची समाजातील माजी नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला। या निर्णयामुळे देवेंद्र कोठे यांच्या पाठीशी मोची समाज खंबीरपणे उभा राहिल्याचे चित्र स्पष्ट होते। विशेष म्हणजे लष्कर, मोदी, इरण्णावस्ती, झोपडपट्टी क्रमांक 2, कोनापुरे चाळ, बापूजी नगर या भागांमध्ये देवेंद्र कोठे यांना लक्षणीय मताधिक्य मिळाले। या मताधिक्याने मोची समाजाची संघटित ताकद आणि कोठे यांच्या स्थानिक नेतृत्वावरचा विश्वास अधोरेखित झाला। दरम्यान नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकीत अंबादास बाबा करगुळे यांचा अवघ्या काही मतांनी पराभव झाला। देवेंद्र कोठे यांचे राजकीय विरोधक चेतन नरोटे यांच्याशी ही थेट लढत होती। पराभव पत्करावा लागला असला तरी अंबादास करगुळे यांनी प्रस्थापित राजकारणाविरोधात खंबीरपणे सामना केला। पराभवानंतरही त्यांनी संयम राखत कोणताही आक्रोश न करता आपली भूमिका ठाम ठेवली, याची शहरात चर्चा सुरू आहे। या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने आपली ताकद पणाला लावली। अंबादास करगुळे यांचा पराभव सुनिश्चित करण्यासाठी खासदार प्रणिती शिंदे यांनी स्वतः होम टू होम प्रचार केला, तर चेतन नरोटे यांच्या पाठीशी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे उभे राहिले। या दोन्ही नेत्यांच्या सक्रिय सहभागामुळे चेतन नरोटे यांचा विजय झाला आणि काँग्रेसची अब्रू काही अंशी वाचली, अशी प्रभागात चर्चा आहे। मात्र या साऱ्या घडामोडींकडे लक्ष वेधून घेणारी एक बाब म्हणजे आमदार देवेंद्र कोठे यांची भूमिका। निवडणुकीनंतरही त्यांनी अंबादास करगुळे यांच्या पाठीशी ठाम उभे राहण्याची भूमिका घेतल्याचे संकेत मिळत आहेत। गरीब सामान्य कुटुंबातून येऊन थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला एक धाडसी युवक म्हणून करगुळे यांच्याकडे पाहिले जाते। मोची समाजातील तरुणांना संधी मिळावी अशी भावना समाजात रुजत असून त्याला कोठे यांचे पाठबळ मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।